Audio Jungle. इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. अक्कलकोट शहरात ओळखीच्या मैत्रिणीला दारूच्या नशेत शिवीगाळ केली आणि तिने 2 मित्रांच्या मदतीने तरुणाला संपविले. 2 ऑगस्टला खून करून त्यांनी तरुणाचा मृतदेह किणी रोडवरील विहिरीत टाकला होता. 6 ऑगस्टला त्या तरुणाचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगत होता. सुरुवातीला अक्कलकोट उत्तर पोलिसांत आकस्मिक मयताची नोंद झाली होती, पण मृतदेहाच्या उत्तरीय चाचणीतून त्याचा खून झाल्याचे समजले. सागर श्रीशैल भंचेंजे, वय 27, राहा दहिटणेवाडी ता अक्कलकोट असे मृताचे नाव आहे. यात पोलिसांनी 3घांना अटक केली आहे. किणी रोडलगतच्या गौरीशंकर भरमशेट्टी यांच्या शेतातील विहिरीत सागर भंचेंजे याचा मृतदेह तरंगत होता. पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. मृताच्या डोक्यात गंभीर जखमा होत्या. डोक्याला पट्टी बांधलेली होती, त्यामुळे त्याचा खून झाल्याचा पोलिसांना संशय होता. पोलीस उपअधीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश पवार यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मदतीने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 3घांना वेगवेगळ्या ठिकाणांवरून ताब्यात घेतले आणि त्यांनी खुनाची कबुली दिली. तत्पूर्वी 1 ऑगस्टच्या रात्री कारंजा चौकात मृत सागर भंचेंजे याचा ओळखीच्या श्रुती यारोळे हिच्यासोबत वाद झाला होता. त्या ठिकाणी नागनाथ बनसोडे आणि बाळू शिंदे देखील होते. त्यानंतर तिघेही दुचाकीवरून जुना किणी रोड परिसरातील शेतात गेले. त्या ठिकाणी 3घांनी मिळून सागरचा खून करून मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचेही संशयितांनी सांगितले. मृताच्या हातावर सागर, वाहनाच्या गिअरचे गोंधळ मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यावर. त्याच्या उजव्या हातावर इंग्रजीमध्ये सागर, डाव्या हातावर आई आणि त्याच हातावर वाहनाच्या गिअरचे चित्र गोंदलेले दिसले. 5 दिवसांपासून मृतदेह पाण्यात राहिल्याने त्याची ओळख पटणे शक्य नव्हते. पोलिसांनी त्याचा आणि गोंधळाचा फोटो सोशल मीडियावर टाकला. काही वेळात त्याची ओळख पटली असे पोलीस उपअधीक्षक टाकणे यांनी सांगितले. सकाळी दवाखान्यात नेले, रात्री रागात केला खून. संशयित आरोपी श्रुती यारोळे व मृत सागर एकमेकांचे खूप जवळचे मित्र होते. नागनाथ व बाळू हेही नेहमी त्यांच्यासोबत दारू प्यायचे. सागर वाहन चालक होता. 2 ऑगस्ट रोजी आजारी सागरला श्रुतीने दवाखान्यात नेले होते, मात्र सागर त्या दिवशी श्रुतीला घाणघाण शिवीगाळ करत होता. या रागातून श्रुतीने नागनाथ व बाळूच्या मदतीने त्याचा खून केला. दोघांनी सागरला पकडले आणि श्रुतीने 2-3 वेळा दगडाने मारले. त्यात सागर जागीच ठार झाला. त्यानंतर 3घांनी मृतदेह दूरवरील विहिरीत नेऊन टाकला होता, अशी ही माहिती तपासात समोर आली.